या मॅम सध्या कुठल्याच मीटिंगला नाही येऊ शकत. येस, ते अजूनही. हो हो हो. शनाया, एक मिनिट. कॅन आय कॉल यू बॅक? आय कॉल यू. येस येस येस. ओके. वेर आर यू गोइंग? टू माय केबिन. तू ओके आहेस ना? आर यू आउट ऑफ युअर माइंड? मॅमचं केबिन आहे ते. आय एम व्हेरी ओके. जेनी, मला माहितीये, पण ते केबिन एक दिवस माझं होणार आहे. डे ड्रीमर. तू ओके आहेस ना ग? तुझा प्रॉब्लेम काय? अशा केबिन्स मध्ये बसायला ना खूप हार्डवर्क करायला लागतं आणि ते तुला पॉसिबल नाहीये शनाया. व्हॉट यू से? या जन्मात तरी पॉसिबल नाहीये. व्हेरी फनी हा जेनी. लिसन शनाया, यू प्लीज डोंट अनॉय मी. गो अँड सिट इन युअर प्लेस. प्लीज जा, खूप काम आहे. व्हॉटएव्हर. बॅड गर्ल. उश, मला निघायला पाहिजे. हे घे अनिकेत. हे बघ पांढरा इकडे लाव. ए पंकज, जरा हात चालवा रे पटापटा. हो, आई. खूप वेळ जात आहे. हे चल आवर लवकर. ओटी दिसत नाही. ओटी नाहीये का तुमच्यामध्ये? भरतेत ना? अहो भरतात, तुमच्यात आमच्यात काय सगळ्यांच्यात भरतात होते. भरणार ना, ओटी पण भरणार. दादी, बाळंतविड्याची तयारी ठेवलेत सगळी? हो हो, सगळे केले. गोपा नाचवायचा आहे, तो तयार केला? अरे देवा, तू राहायला तयार करायचा, मी करते हा आता. हे झालं की लगेच. नारळ लागतील ना? हो. हो. अहो, जरा नारळ आणाल का? एकच आहे घरामध्ये. राहू दे. आहेत आमच्याकडे भरपूर. खात नाहीत ना मी. किती लागणार? 5 तरी लागतील. घरात एक आहे पण. आणखी. हो हो हो, लवकर. नाही वेळेवर ये. हो ये नक्की. बर. मला खूप काळजी वाटते हो. राधिका कशी येणार हो? मला पण भीती वाटते. का हो? पोचेल ना राधिका इथे नीट? आरती, काही काळजी करू नकोस. अहो पण सरिता वहिनी. वसंतरावांनी एक आयडिया केली. काय? सांग. सगळं ठरल्याप्रमाणे होऊ दे म्हणजे झालं. पण राधिका. या. 5 आहेत ना? हा. का? राधिकाचं का? नाही काय आठवण आली तुझी. हो. राधिका असती तर का हवंय? सगळं हौसेनं केलं असतं का नाही तिनं? तुम्हाला तर काही पाहायची गरजच लागली नसती. हो, आज ती इथं नाहीये, पण देवाची इच्छा झाली तर राधिका लवकर शुद्धीवर येईल. तुमच्या तोंडात साखर पडवा. आटपा. आमच्या तोंडात आधीच गोड आहे. माफ करा वहिनी, पण हे सगळं आम्ही राधिकेसाठीच करतोय. राधिका ताई, किती सुंदर दिसतंय. सगळेजण बघत राहतील बघा तुमच्याकडे. एवढी काही सुंदर नाहीये मी. असं कोण म्हणालं? अहो, माणसाचं मन चांगलं असलं ना का ते चेहऱ्यावरच दिसतं बघा. आणि तुम्ही खरंच खूप सुंदर दिसताय. थँक्यू. पण हे तुमचं प्रेम बोलतंय. आणि अशा हसत हसतच जा बारशाला. नाही म्हटलं तरी थोडी भीती वाटतेच ना. घाबरायचं कशाला? अहो, चांगलं काम करताना देव सुद्धा आपल्या बरोबर असतो बघा. आणि इकडचं सगळं सांभाळायला आम्ही आहोतच की. आज एवढा आनंदाचा दिवस आहे, पण हा आनंद सुद्धा चोरून साजरा करावा लागतो. हॅलो. हा हा, बोल सुन रे. हा, निघतोच आता मी. हो, काळजी नको करूस. हो, मी तुला मेसेज करतो. हा, ठेवतो पण. अहो, अरे वा, झालं छान दिसतेस तू आज. काहीच्या वेळी कम बोलत. ही साडी तुला छान दिसते. असं म्हटलं तर त्यात काहीच काही कळालं. जुनीच आहे ना. हो, नाही जुनीच आहे, पण हा रंग तुला खुलून दिसतो. बर. चालताना तुम्ही उशीर होईल ना कार्यक्रमाला. तुम्ही तर अजून कपडे नाही बदलले हो. मला कितीसा वेळ लागतो? 2 मिनिटात तयार होतो. अरे हो, बाळाला द्यायला काय घेतलं? बाळंतविडा घेतलाय. बस एवढंच. आणखी का?
नाही का एखादी चांगली वस्तू म्हणजे सोन्याची नाही तर चांदीची तरी घ्यायला हवी ना. ते तर घ्यायचंच आहे हो, पण राधिका नाही आहे ना, तर मन नाही लागत बा आकाशामध्ये. काही सुचतच नाही का घ्यायचं का नाही. ती असती तर काय बाई केवढ्या उत्साहानं गेली असती पुढे 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 पुढे. का घेतलं असतं तिने बाळासाठी नाही. मला तेच म्हणायचंय. सुनबाई जर इथे असती तर काय प्रश्नच नव्हता. पण सरिता आता आपली जबाबदारी आहे ना. खरं म्हणजे नाना नानींनी आपल्या अथर्वचं किती केलं. बरेच दिवस आपल्या सुनबाईला सांभाळलं, आपल्या घरी ठेवलं. त्या सगळ्या गोष्टींची परतफेड आपण नाही करू शकत का, पण काहीतरी चांगलं द्यायला हवं ना. चल आपण मार्केटला जाऊ, एखादी वस्तू घेऊ. आत्ता अहो आपण जाणार कधी, येणार कधी. कार्यक्रम सुरू होऊन जाईल ना, मग उशीर होईन आपल्याला. मग जाण्यात काही अर्थ आहे का सांगा बरं. सरिता कितीसा वेळ लागणार आहे. मी लगेच तयार होतो. आपण मार्केटला जाऊ, वस्तू खरेदी करू आणि त्यानंतर बारशाला जाऊ. हा नंतर नाही मी तयार होतो. जाऊ पट. आपण नंतर द्यायचं ना आयत्या वेळेला असतं बरं सगळं. कार्यक्रम सुरू होऊन जाईल ना. काय लवकर आटपाल बरं. मॅम कॅब बोलवली हा. येईल इथे समज येईल. लवकर यायला पाहिजे ना काय. आली जवळच आली बघा. कोणतरी बघायचं नाही तर. नाही 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 व्यवस्थित आहे ना. हो छान नेसवली आहे. हो. जेली कधी येईल का कॅब. आली आली मला वाटतं हीच असेल. एक मिनिट हा. हीच आहे हीच आहे. चल लवकर, कोणी बघायला नको. एक राधिका मॅडम डिस्चार्ज मिळाला वाटतं यांना. अरे जेनी मॅडम पण सोबत आहेत. गुरु सरांना कळवायला पाहिजे. निशांतचा फोन. हा का फोन करतो आता. हा हॅलो निशांत बोल. हॅलो हॅलो निशांत. हॅलो अरे ऐकू नाही येते काही. हॅलो नेटवर्क पण ना. शनाया काय करतेस. अरे माझ्या नवीन पोस्टचे लाईक्स बघते. त्यापेक्षा जरा ऑफिस मध्ये लक्ष देत जा ना. पण कोणाकडे लक्ष देऊ. कोणीच नाहीये लक्ष द्यायला. हो तेच तर म्हणतोय मी. आज कोणीच कसं नाहीये. श्रेयस नाही, आनंद नाही, जेनी नाही. सगळे गेलेत कुठे. स्टाफही कमी आहे सगळं. आनंद जेनी गेले असतील नेमिंग सेरेमनीला. आज समिधाच्या त्या बॉयचा का गर्लचा नेमिंग सेरेमनी आहे. अरे हो विसरलोच मी. यार यार मला बोलवलं पण नाही यार. बघ वन टाइम समिधा वॉज माय बेस्ट फ्रेंड आणि आता बघ पार्टी चेंज. आता बोलवलं पण नाही. जाऊ दे ना शनाया. तुला काय ते बारशाला जाण्यामध्ये इंटरेस्ट आहे. नाही बोलवलं तर नाही बोलवलं. हे जातील ना बाकी लोक सगळे. आई बाबा जातील, अथर्व जाईल, राधिका असते तर ती पण गेली असते. तुला खूप आठवण येते रे तिची. पण काय त्याच्यामध्ये फॅक्ट सांगितली फक्त. तो सगळा गुलमोर ग्रुप आहे ना, ते जातातच सतत एकमेकांच्या काही ना काही कार्यक्रमांना. एनिवे मला खूप बोर होतोय आता. आपण मूवीला जाऊया. ए नाही अगं बच्चा नाही शक्य. शनाया मी एका नवीन डीलचा अभ्यास करतोय. मला अजून खूप काम पेंडिंग आहे. मला नाही येत आहे. किती बोरिंग आहेस यार. ऐक त्यापेक्षा तू एक काम कर ना. तू हा मावशीला फोन कर आणि मावशी बरोबर जा ना फिल्मला. रिअली गॅरी मावशी. हाऊ अनरोमॅन्टिक. आय नो मावशी बरोबर कोणाला जायला आवडेल. आता काय करणार आपण तरी. आलिया भोगासी. आलिया भट्टची नवीन फिल्म आली आहे. आपण जाऊया ना बघायला प्लीज.
चला तू एक काम कर, तू पावसाला फोन कर, तुम्ही करा ना प्लॅन प्लीज. मला काम माझी इशी नाहीये रे, नाही तर तुला विचारलं पण नसतं. जाऊ दे, मी माझ्या ओल्ड इशी बरोबर जाते. तुम्ही पण ना हो, एवढ्या साऱ्या वस्तू काढायला लावल्या, एकही घेतली नाही. तुला काय त्रास झाला? अहो, पण ते बरं दिसतं का? बरं दिसतं का? म्हणजे त्यांचं कामच आहे ते. तुझे हात दुखलेत का? असं नाही हो, पण तुम्ही तर ना. जाऊ दे, चला आता कुठे जायचं सांगा. कुठं जायचं म्हणजे जाऊया ना आपण नेहमीच्या सराफाकडे आपल्या. चला. नाही नाही, त्याच्याकडे नाही, तो लुटतो, फार महाग देतो वस्तू. ते मागच्या गल्लीमध्ये की नवीन सराफाचं दुकान लागलेलं आहे, तिथे जाऊया आपण. हा? मी तर ना बा त्या अथर्वपेक्षाही वरतान निघाले. तो तरी बरा. चला अगं, बरं. एक नातनीसाठी वस्तू घ्यायची चांगली नाही का? चला. नक्की जायचं का? अगं नक्की म्हणजे काय? नाही, अजून 4 दुकानं फिरव्या ना, तुमच्या मनाची शांती होईल ना. अगं फिरलो ना आता, आपल्याच दुकानातून घेऊ. चल ये. नमस्कार. लहानशा बाळाला काही गिफ्ट द्यायचं आहे, छानशी अशी चांदी सोन्याची काही वस्तू. ठीक आहे, बरोबर. बर चल. अरे रवी, कसा आहेस? एकदम छान छान. बस बस बस. बोला, काय पाहिजे? अरे काय झालं माहितीये का, आमच्या शेजारचे ते नानासाहेब दामले आहेत ना, हो. त्यांना छानशी गोंडस अशी नाच झाली आहे. आणि ती त्याची पहिलीच नात आहे. आता 11-12 दिवस झाले आणि तिचा आता बारसा आहे. तर त्या बारशाला की नाही, मुद्द्याचं बोलाल तर बरोबर ना, आपल्याला उशीर होते का नाही, जायचंय ना. मी काय सांगतोय, हो, त्यांनी सांगा ना का वस्तू पाहिजे काय सरिता, नाही. मुद्द्याच सांगतोय. त्याला कळायला नको आपल्याला काय हवं ते, नाही तर आपल्या दोघांना बघायला मंगळसूत्र नेकलेस वगैरे काढून देईल. माझ्या केशाला वाट. तर बारशाला आम्हाला तिला काहीतरी छानसं गिफ्ट द्यायचं आहे. ते दाखवा. पैंजण वगैरे दाखवा, ते वाळे वगैरे दाखवा. दाखवायला दाखवा. बरं, आम्हाला जायचंय, लवकर द्या. हा, वाळे 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 बघू, वाळे बघू. बघ ते दाखवा बरं. हे चांगले. हे कसे आहे? हॅलो सोनबाई, पोचलीस का तू? हा, आणि तू तिथला कार्यक्रम आटपून निघालीस ना की मला SMS कर. हा, म्हणजे मग आम्ही तिथून पोहोचतो तिथे. ठीक आहे, काळजी घे. हो, अहो, हरकत नाही, हरकत नाही. हो. हा? फोनवर बोलत बसलात, उशीर होत आहे ना. या ना पटापटा, निवडा ना. मी आता इकडे बघा काढून ठेवलेले आहेत पहा अगं, याच्यामध्ये. नानासाहेबांचाच फोन होता. 1 तास कार्यक्रमाला वेळ आहे. पंडितजी तू पोचले नाही म्हणाले. बरं बरं बरं, तुम्ही पाहता का जरा आता. मी एक काढून ठेवलेत. बरं, वाळे आहेत ना, ते चांगले वाटतील ना, ते म्हणजे लागणार नाही नाही. काही वाळे वगैरे काही नको, दुसरं काहीतरी दाखव ना छान. दुसरं का? काय गं, पैंजण? मॅम थांबा, मी येते. थांबा थांबा थांबा. काय बघता मॅम? जेनी, मृत्यूला हुलकावणी देऊन आज माझी पावलं पुन्हा माझ्या घराकडे, माझ्या सोसायटीकडे वळली आहेत. सो ट्रू. इथे परत येता येईल असं वाटलंच नव्हतं पा मला, पण तुम्हा सगळ्यांची इच्छा आणि देवाचे आशीर्वाद सोबत होते म्हणून परत आली आहे मी माझ्या घरी. बघ ना, इथे आल्यानंतर एकदम कसं सुरक्षित वाटायला लागलंय. आय कॅन अंडरस्टँड. या घरात, या सोसायटीत मन अडकलंय माझं. इतकी लोक सांगतात मला, आता एवढी 300 करोडची मालकीण झालीयस, एखाद्या बंगल्यात राहायला जा. पण त्या करोडो रुपयांच्या बंगल्यात अशी लाख मोलाची माणसं मिळतील का? नाही मॅम. मोठं घर मिळेल,
अशी मोठ्या मनाची माणसं नाही मिळणार. येस मॅम. मॅम आय कॅन अंडरस्टँड. मॅम खूप झालंय, आपण निघूया. इकडे नका थांबू, चला. चल. कशा आहात आता? तब्येत बरी आहे का तुमची? का सोडलं तुम्हाला? नाही नाही नाही, अजून डिस्चार्ज नाही मिळालाय मला, पण बरी आहे मी आता. आणि आता बारशापुरता आली आहे, पण हे कोणाला सांगू नका. नाही सांगणार, जा तुम्ही सावकाश. कोणाला म्हणजे कोणालाच नाही, आईंना सुद्धा सांगायचं नाहीये. अहो ताई, नाही सांगणार मी. तुम्ही जा सावकाश. आई साहेब आत्ताच बाहेर गेल्यात, त्या परत आले की लगेच फोन करतो तुम्हाला. प्लीज फोन करा. हो, जा. चल चल. जा सावकाश. रेवती, ये ना आपण फोटो काढूया. या. आई तू ये. हे बघा आल्या. राधिका थांब थांब थांब, तिथेच थांब. हा नानीची. बोलायचं नाही, काय सुद्धा. बघू मावशी, अगं आता बरी आहे मी. अरे हळूहळू. कशी आहे तू? मी छान बरी आहे. ए राधिका, ते तू उभी राहू नकोस, तू बस. आली हो. बस सावकाश. बस का समीरा? हो. आत्याबाईची भेट होऊ दे बाळाची. राधिका, तू आलीस, मला खूप बरं वाटलं, खूप आनंद झाला. तेच मनात धाकधूक होती, म्हटलं जमतंय की नाही, जमतंय की नाही, पण जमवलं. सगळ्यांच्या इच्छाशक्तीनं तू संकटांवर मात केलीस आणि इथे आहेस आता. ते छान दिसतंय. नानीजी, खरं तर माझी दृष्ट काढण्याच्या ऐवजी या दोघींची दृष्ट काढायला हवी होती. त्यांची पण काढणारच आहे, पण सगळा कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पडल्यावर. बरं, चला आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया, नाही तर उशीर होईल. अरे तुम्ही का वरातीत चालले गो? काय रघु, कसला धक्का देतोयस तू? काय हे सोड, गुरु सर कुठे आहेत? हे इथं बसलेत. करी करतोयस काय? अहो, इथं आहे ना, पहा ना त्या पाठी. हा ठीक आहे, चल. गुरु सर कॉंग्रॅट्स. हा, कॉंग्रॅट्स गुरु सर. कशासाठी? सर राधिका मॅडमना डिस्चार्ज मिळाला, तुम्ही सांगितलं नाही? काय? हो सर. हो, आत्ता मी त्यांना बाहेर बघितलं आणि जेनी मॅडम पण सोबत होत्या. काय दिवसा डवळ्या काय बोलतोयस? हो सर, मस्करी काय करताय? खरंच सांगतोय मी. अरे मी कसं मस्त, तू कुठे दिसले म्हणाला? त्या रस्त्यावरती दिसल्या आणि सर मी बघितल्यावर तुम्हाला फोनही लावत होतो, पण तुमचं नेटवर्कच नाही. हा हो, जरा मला असं खरखर ऐकू आली. आपण थँक्स, मी बघतो. थँक्स. ठीक आहे. काय म्हणाला? राधिकाला डिस्चार्ज मिळाला आणि मला कसं नाही कळलं? सौमित्राला विचारू. नको, मलाच वेड्यात काढेल. जेनी आणि ती रस्त्यात दिसले म्हणजे काहीतरी फिशी आहे.